नमस्कार मित्रांनो BLO ॲपमध्ये आपण SIR करत आहोत आणि SIR करताना आपण SIR मधील सर्व टॅबबाबत माहिती पाहणार आहोत. त्यामधील आज आपण 85 प्लस प्रोबेबल ASD फॉर रिव्हेरिफिकेशन या टॅबबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. त्यासाठी आपण BLO ॲप ओपन केल्यानंतर स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन SIR या टॅबला क्लिक करतोय. लँग्वेज चूज करून आपण या ठिकाणी हा जो ऑप्शन आहे 85 प्लस प्रोबेबल ASD फॉर रिव्हेरिफिकेशन या टॅबवर आपण जाणार आहोत. आता हा टॅब नेमका आलाय कशासाठी? यामध्ये जेव्हा आपल्या यादीमध्ये 85 पेक्षा जास्त वयोगटातील किंवा त्यांची जी माहिती आहे ती संशयास्पद असेल तर अशा लोकांना ESD मार्किंग करायचं आहे. ESD A म्हणजे ॲब्सेंट, शिफ्ट म्हणजे शिफ्टेड आणि D म्हणजे डेथ. तर जर हे 85 प्लस जे वयोगटातील जे मतदार आहेत हे जर संशयास्पद आहेत किंवा असतील तर त्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला ESD मार्किंग करायचं आहे. अनेकदा काय होतं, या वयोगटातील लोकांची मृत्यूची किंवा राहते ठिकाण बदलण्याची शक्यता असते आणि म्हणून त्यांची पडताळणी करणं हे प्राधान्यानं या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणून तुम्ही जसजसे फॉर्म डिजिटायझेशन करताल त्यामध्ये तुमच्याकडे असलेले 85 पेक्षा जास्त वयोगटातील जे व्यक्ती आहेत, जे मतदार आहेत ते या टॅबमध्ये पुन्हा एकदा व्हेरिफिकेशनसाठी येतील. आता या टॅबला जर आपण क्लिक केलं तर तुमच्या समोर जितके काही व्हेरिफिकेशन किंवा जेवढे डिजिटायझेशन तुमच्या फॉर्मचं झालेलं असेल आणि त्यामधील 85 प्लस पेक्षा जास्त वयोगटाचे जे मतदार आहेत त्यांचे नावं आपोआप या ठिकाणी यायला लागतील आणि सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे आपल्याला ते कोणत्या प्रकारामध्ये आहे, ॲब्सेंट, शिफ्ट किंवा डेथ या कोणत्या प्रकारामध्ये आहेत ते आपल्याला या ठिकाणी नोंदवायचे आहेत. त्यासाठी आता आपण सुरुवातीला या ठिकाणी पहिली जी केस पाहतोय, समजा ही एक व्यक्ती आहे आणि या व्यक्तीचं नाव जे पहिलं नाव दिसतंय त्या व्यक्तीच्या तो व्यक्ती अजूनही ओके आहे, हयात आहे आणि त्यासाठी त्याला व्हेरीफाय करायचं आहे. फक्त व्हेरीफाय या टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे. पुन्हा एक पॉपअप येईल, आर यू शुअर, डू यू वॉन्ट टू व्हेरीफाय, याला फक्त येस करायचं आहे. येस केला की आपलं रेकॉर्ड अपडेटेड सक्सेसफुल होईल आणि फक्त इतकंच काम करायचं आहे. जर ती व्यक्ती हयात असेल, ती व्यक्ती सध्या उपलब्ध असेल तर आपल्याला तिला पुन्हा एकदा या ठिकाणी ॲपनं, सिस्टीमनं इथे पुन्हा एकदा आपल्याला एक 85 प्लस वाल्या मतदारांची यादी या ठिकाणी शो केलेली आहे, हायलाइट केलेली आहे आणि ही लोकं, ही मतदार उपलब्ध आहेत की नाही हे पुन्हा एकदा तपासण्यासाठी या ठिकाणी एक शक्यता यांच्या बाबतीत आहे, म्हणून हे तपासण्यासाठी या ठिकाणी दिलेलं आहे. नजर चुकीनं आपल्याकडून एखादा फॉर्म जो मयत मतदार आहे आणि त्याचा आपल्याकडनं फॉर्म डिजिटाईज झालेला आहे तरी आणि तो 85 प्लस आहे आणि त्याचं नाव या ठिकाणी आलेलं आहे आणि त्या व्यक्तीला आपल्याला जर परत त्याला अनकलेक्टेबल मार्किंग करायचं असेल किंवा तो डेथ झाला असेल किंवा तो शिफ्ट झाला असेल तर त्यासाठी आपल्याला मार्क अनकलेक्टेबलवर क्लिक करायचं आहे आणि एकदा त्या व्यक्तीची खात्री करायची आहे. आपल्याला त्या व्यक्तीचं, त्या कुटुंबाला आपल्याला 3 वेळा व्हिजिट्स करायच्या आहेत आणि त्यानंतर या 5 ऑप्शन पैकी ऑलरेडी एनरोल्ड, डेथ, परमनंटली शिफ्टेड, अनट्रेसेबल, ॲब्सेंट, रिफ्यूज टू साइन EF यापैकी योग्य पर्यायाला निवडायचा आहे. उदाहरणार्थ जर डेथ असेल तर डेथ निवडा. इथे रिझन मध्ये तुम्हाला दिस पर्सन इज डेड किंवा ही सदर व्यक्ती मयत आहे असा रिमार्क या ठिकाणी मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये कसाही टाकू शकता आणि त्यानंतर इथे खाली त्या व्यक्तीचं जे इन्युमरेशन फॉर्मचं प्रिंट आउट आहे त्यावर तो भरून या ठिकाणी चूज फाईलला क्लिक करून त्याचा फोटो घ्यायचा आहे आणि जर त्याचा डेथ सर्टिफिकेट असेल तर आपल्याला या ठिकाणी त्याचं मृत्यूचं प्रमाणपत्र देखील अपलोड करून सबमिट करायचं आहे. तर अशा पद्धतीनं जर परमनंटली शिफ्टेड असेल तर तो त्याचा आपल्याला EF ची कॉपी इथे परमनंटली शिफ्टेड रिझन मध्ये येईल आणि सर्वात शेवटी सपोर्टिंग डॉक्युमेंट्स मध्ये जर तुम्ही त्याचा पंचनामा केलेला असेल तर त्या पद्धतीनं पंचनामा तुम्हाला येईल. अशा पद्धतीने आणि ती व्यक्ती समजा ऑलरेडी एनरोल्ड दुसरीकडे असेल तर ऑलरेडी एनरोल्डचा व्हिडिओ आपण ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेला आहे, त्या ठिकाणी जाऊन सुद्धा तुम्ही पाहू शकता. तर अशा पद्धतीनं इथून सुद्धा त्या व्यक्तीची खात्री करू शकता. आता ही देखील व्यक्ती आपल्याला उपलब्ध आहे म्हणून आपण काय करतोय, याला व्हेरीफाईड म्हणतोय, याला येस म्हणतोय आणि अशा पद्धतीनं या टॅब मधले सुद्धा काम आपल्याला पूर्ण करायचे आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला वारंवार या प्रत्येक ऑप्शन बाबत आपण या चॅनलवर माहिती पाहत आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि पुढील इतर ऑप्शन बद्दल आपण स्टेप बाय स्टेप माहिती पाहत आहोत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ सर्व BLO बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद.